मुलीच्या लग्नाचं स्वप्न प्रत्येक बाप उराशी बाळगून असतो. आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी त्याची इच्छा असते. असाच एक अक्कलकोटमध्ये राहणारा गरीब साधा बाप, ज्याच्या मुलीचं लग्न जमलं होतं, पण कन्यादानासाठी लागणारा खर्च, दागदागिने, कपडे याचं काही गणित जुळत नव्हतं. म्हणजे अगदी त्याच्या म्हणण्यानुसार कितीही केलं तरी कमीच पडणार असं प्रत्येक बापाला वाटत असतं. त्यातच तो रोज श्री स्वामी समर्थांच्या चरणी बसायचा आणि स्वामींना म्हणायचा की स्वामी, तुम्हीच आमचे आईबाप आहात. माझ्या मुलीचं कन्यादान तुमच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण राहील. बघता बघता लग्नाचे दिवस जवळ आले. घरातल्यांच्या मनाची घालमेल होत होती. कन्यादानाचा क्षण आला त्यावेळेस बापाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि तो मनातल्या मनात म्हणाला की देवा, देवा, माझ्या मुलीचं कन्यादान हे पूर्ण नाही होणार. तुमच्या आशीर्वादाशिवाय हे अपूर्ण राहील. मला असं वाटतंय की मी जे करतोय ते कमी पडतंय. अचानक मंडपामध्ये गंभीर पण करुणामय स्त्रीरूप प्रकट झालं. सगळेजण त्या स्त्रीकडे बघून विचार करत होते की ही कोण आहे. अंगावर लाल रंगाची साडी, कपाळावर कुंकू आणि डोळ्यात अपार करुणा. पण त्या भक्ताला मात्र कळलं की हेच तर माझे स्वामी आहेत. त्यांनीच आईचं रूप प्रकट केले. ते रूप प्रकट झाल्यानंतर स्वामी त्याच्या जवळ गेले. त्यांनी कन्येचा हात हातात घेतला आणि वराच्या हातात दिला आणि म्हणाले की आज मी आई म्हणून तुझं कन्यादान करतो. तुझं पुढचं आयुष्य खूप मंगलमय राहील. या कथेवरून आपल्याला हेच कळतं की श्री स्वामी समर्थ हे आपल्याला हाक मारल्यानंतर आई बापाच्या रूपात सुद्धा प्रकट होतात. श्री स्वामी समर्थ.